मी गेलो होतो रहस्यमय आणि अद्भुत ठिकाणी. अगा काय हो विषय, ह्योच विषय जाणून घ्यायला कोल्हापूर पासून अगदी जवळ असलेल्या निवती बीच वर गेलो. तिथनं बोट पकडून गेलो समुद्रात. जाण्या येण्याचा प्रवास अक्षरशः 3 तासाचा आहे. आतमध्ये गेल्यावर पहिल्यांदा गोल्डन रॉक बघायला मिळतंय आपल्याला. तिथनं आतमध्ये अर्धा तास प्रवास करून गेल्यावर आपलं नशीब चांगलं असलं तर आपल्याला डॉल्फिन सुद्धा बघायला मिळतात. हे पक्षी आहेत. दादान दुसरा स्पॉट दाखवला तो म्हणजे सी इगल बेट. याच ठिकाणी गुहेमध्ये राहतात सी इगल पक्षी, त्यामुळेच या बेटाला नाव सी इगल बेट असं पडलेलं आहे. या बेटाच्या तिन्ही चारी बाजूने सगळी बोट फिरवून व्यवस्थित माहिती दिली जाते. त्यानंतर पुढचा स्पॉट आहे जुनं लाईट हाऊस. चारी बाजूने पसरलेला अथांग समुद्र आणि त्यामध्ये एक ओल्ड इंग्रजांनी बांधलेलं लाईट हाऊस बघायला खूपच मजा येते. हा नजारा आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूरच्या जवळ आहे याच्यावर विश्वासच बसत नव्हता. या प्रवासात ऍडव्हेंचर म्हणजे या 2 बेटांच्या मधनं आपली बोट गेली. कोकणात फिरायला मालवण जवळ चालला असला तर या ठिकाणी जाऊन नक्की एक्सपिरियन्स घ्या. हे आहे त्याच्याच पलीकडे असलेल्या बेटावरचं नवीन लाईट हाऊस. या पाण्यामध्ये आपल्याला रंगीबेरंगी मासे सुद्धा बघायला मिळतात. इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेलं हे लाईट हाऊस व्यापारासाठी खूप महत्वाचं होतं. आता बघतो एक निसर्गाचा अद्भुत नमुना म्हणजे म्हातारीची चूळ. हे सगळं बघून अक्षरशः डोळे थक्क झाले. 4 ते 5 हजार रुपये या बोटीचा चार्ज घेतला जातोय. 10 ते 12 जण यामध्ये बसू शकतात. फुल एन्जॉय करत आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आम्ही निवती किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. मालवण पासून अगदी जवळ आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा, सगळी माहिती व्यवस्थित मिळेल.